विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत। आपण आधीच्या लेक्चरमध्ये सर्वोच्च न्यायालयाची रचना बघितलेली, कोणकोणत्या कलमांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर सरन्यायाधीश आणि इतर जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते, पात्रतेच्या अटी नीट समजून घेतलेल्या। आता आपण सर्वोच्च न्यायालयाचा पुढचाच अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे अधिकार क्षेत्र। सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे। या आधी आयोगाने अनेक वेळा अधिकार क्षेत्रांवर प्रश्न विचारलेले आहेत। जसं सर्वोच्च न्यायालय हा टॉपिकच तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्वाचा आहे, प्लस आता तुमची संयुक्त गट ब ची प्री एक्झाम येते, तर त्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे। जर तुम्ही गेल्या काही वर्षांचे पेपर उचलून बघितलात ना संयुक्त गट ब चे, तर त्यामध्ये एखादा तरी प्रश्न सर्वोच्च न्यायालयावर विचारलेला आहे। इनफॅक्ट मुख्य परीक्षा जी असते STI ची किंवा म्हणा PSI ची, तर त्यामध्ये ना सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला बऱ्याच वेळेला आयोगाने महत्व दिलेलं आहे। तुम्हाला मी पुढे लेक्चरमध्ये सांगणारच आहे शेवटी की कशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो STI मध्ये। आयोगाने ऑलरेडी त्यावर प्रश्न विचारलेला आहे। आता आपण सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र जर बघितलं ना, तर या अधिकार क्षेत्रांची काही भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। पण परीक्षेला तुम्हाला असं कुठे विचारलं जाणार नाही की ही जी विभागणी आहे की हे जे अधिकार आहे ते कोणत्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं, तर तसं जनरली विचारलं जाणार नाही। पण जे अधिकार आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। सो आता तुम्हाला हे जे अधिकार क्षेत्र दिलेले आहेत त्याच्यानुसारच अभ्यास करायचा आपल्याला, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल। पण ना पुढे वळण्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत एक खूप महत्वाची गोष्ट आहे। जर समजा तुम्हाला आयोगाने असा प्रश्न विचारला की सर्वोच्च न्यायालय आपल्या देशामध्ये आपण म्हणतो ना की एक एकात्मिक संस्था आहे, एकात्मिक न्याय व्यवस्था आहे आपल्याकडे, आणि आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाला न्याय व्यवस्थेला बरेचसे अधिकार देण्यात आलेले जे कार्यकारी मंडळापासून न्याय व्यवस्थेला वेगळे ठेवतात। मग जर आपल्याला कुठेही असा प्रश्न विचारण्यात आला की सर्वोच्च न्यायालयाला त्यांचं एक स्वतंत्र वेगळं देण्यात आलेलं आहे, तर ते कशा कोणकोणत्या गोष्टींवरून समजतं। सर्वात पहिल्यांदा म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात। बघा, इथे मंत्रिमंडळाद्वारे वगैरे अशी नियुक्ती केली जात नाही, डिरेक्टली राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली जाते। आपल्या देशामध्ये जेवढी महत्वाची पदं आहेत, जसं महालेखापरीक्षक, सर्वोच्च न्यायालयाचे सगळे न्यायाधीश, सगळे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे असू देत की उच्च न्यायालयाचे असू देत, राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती केली जाते, राईट। मग हे महत्वाचं आहे। त्यानंतर त्यांना कार्यकाळाची हमी आहे, म्हणजेच राष्ट्रपती जेव्हा बोलतील तेव्हाच त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना। आणि प्लस त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर सेम राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं त्याप्रमाणे एक मोठी महाभियोग प्रक्रिया पूर्ण करावी लागते। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तो ठराव पास करावा लागतो, त्यानंतरच त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं। ठीक आहे। आता ही कार्यकालाची हमी का दिलेली आहे, कारण की बघा असं होऊ शकतं ना की एखाद्या न्यायाधीशांनी जसं सरकारला पाहिजे तसा निर्णय दिला नाही आणि सरकारने डिरेक्टली आदेश काढला, राष्ट्रपतींना सांगितलं की यांना पदावरून दूर करून टाका, तर काय होईल, मग आपल्याला मिळणारं न्याय हे योग्य असणार आहे का, नसणार आहे। मग म्हणूनच अशा पद्धतीची एक तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेली आहे। त्याचबरोबर संचित निधीवर भारित असतो त्यांचा खर्च, त्यांचा पगार, त्यांचे भत्ते, यावर ना ऑलरेडी आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे। STIच्या मेन्सला 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला की संचित निधीवर कोणकोणता खर्च आधारित असतो, तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सुद्धा एक ऑप्शन होतं। म्हणजेच बघा, हा एकदम छोटासा पॉइंट आहे तरी सुद्धा महत्वाचा आहे, राईट। संचित निधीवर म्हणजेच काय, तर संचित निधीवर जो काही खर्च असतो आधारित असतो, तर त्याच्यावर कधीच संसदेमध्ये मतदान होत नाही, त्यामुळे महत्वाचं आहे। म्हणजे संचित निधीवर जर त्यांचा खर्च आधारित आहे, त्यांचा पगार आधारित आहे, तर त्यांची सॅलरी कमी केली जाणार नाही। त्याचबरोबर न्यायाधीशांच्या वागणुकीवर चर्चा नाही होत, म्हणजे समजा न्यायाधीशांनी एखाद्या खटल्यावर निर्णय दिला, वर्डिक्ट दिलं, तर त्याच्यावर संसदेमध्ये चर्चा केली जाणार नाही, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर निवृत्तीनंतर ते इतर व्यवसाय करू शकत नाही। इतर व्यवसाय म्हणजेच काय, तर त्यांचा वकिलीचा वगैरे ते व्यवसाय करू शकत नाही। जर समजा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला कोणी, कोणत्याही कृत्यांनी किंवा काही सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलून, तर सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की हा तर न्यायालयाचा अवमान आहे, तर त्या व्यक्तीला शिक्षा केली जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयाकडून, दंड
किंवा तुरुंगवास सुद्धा केला जाऊ शकतो. तर ती छोटीशी शिक्षा असते पण महत्वाची असते. त्याचबरोबर कार्यकारी विभागापासून स्वातंत्र्य. अच्छा, मला कमेंटमध्ये सांगा की आपल्याला बघा मार्गदर्शक तत्व आहे एक, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपली न्याय व्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून स्वतंत्र म्हणजेच वेगळी ठेवण्यात यावी. का? कारण की जी न्याय व्यवस्था आहे ती योग्य पद्धतीने आपली चालली पाहिजे, न्यायदान योग्य पद्धतीने झालं पाहिजे. मग हे कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेलं आहे, कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे ना, ते मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. म्हणजेच बघा या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला काय समजतं की सर्वोच्च न्यायालयाला एक स्वतंत्र देण्यात आलेले आहे की ज्यानुसार सर्वोच्च न्यायालय अनबायस्ड त्यांचे निर्णय देऊ शकतात, त्यांचे वर्डिक्ट देऊ शकतात. मग नक्की सर्वोच्च न्यायालयाला असे कोणकोणते अधिकार आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टींवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतात. तसं तर बघा ऑलमोस्ट सगळ्याच केसेस सर्वोच्च न्यायालयाकडे असतात. पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत किंवा बरेचसे असे खटले आहेत त्यांच्यावर निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणजे काही असे अधिकार आहेत जे फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहेत, जे इतर न्यायालयांना नाही आहेत. म्हणजे जे दुय्यम न्यायालय आपण बऱ्याच वेळेला सत्र न्यायालय त्यांना म्हणतो, राईट, किंवा आपले जे उच्च न्यायालय असतात त्यांना नाहीयेत, फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहेत. तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, नक्की त्या अधिकाराचा अर्थ काय होतो ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग जर आपण सुरुवातीला हे सगळे तुम्हाला याचा एक बेसिक अर्थ सांगते, त्यानंतर आपण नक्की त्याच्यामध्ये काय अधिकार आहेत ते समजून घेऊया. प्रारंभिक अधिकार म्हणजेच काय? तुम्ही म्हणू शकता सर्वोच्च न्यायालयाचं स्वतःचं सुरुवातीचं अधिकार. ओके, त्यालाच आपण म्हणूया प्रारंभिक अधिकार. प्रारंभिक अधिकारमध्ये असे अधिकार येतात की जे इतर कोणत्याच न्यायालयाला अवेलेबल नाहीयेत. म्हणजे ते खटले फक्त डिरेक्टली सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील, इतर कोणत्याच न्यायालयामध्ये जाणार नाही, उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाणार नाही, हे लक्षात ठेवा. सो जर आपण बघितलं प्रारंभिक अधिकार क्षेत्र तर एक महत्वाचं अधिकार क्षेत्र आहे, कारण की ते फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. ओके, त्यानंतर आदेशाचे अधिकार क्षेत्र म्हणजेच काय? सर्वोच्च न्यायालय काही आदेश काढू शकतात. आता आदेशाचा अधिकार क्षेत्र आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कलम 32 मध्ये, जे 5 प्रकारचे आदेश किंवा आपण त्याला प्राधिकार म्हणतो, जे सर्वोच्च न्यायालय आपलं मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी काढतात, तेच आहे सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र. आता हे जे अधिकार क्षेत्र आहे ना, ते सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आहे, उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. पण जे आदेशाचं अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आहे ते कलम 32 मध्ये देण्यात आलेलं आहे, आणि जे हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयाच्या बाबतीत आहे ते कलम 126 मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि आदेशाच्या अधिकार क्षेत्रावर सुद्धा STI मध्येच एकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कोणाचं जे आदेशाचं अधिकार आहे, ओके, जे अधिकार क्षेत्र आहे ते मोठं आहे, उच्च न्यायालयाचं की सर्वोच्च न्यायालयाचं. तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे उच्च न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे, आदेश काढण्याचे अधिकार, ते मोठे आहेत सर्वोच्च न्यायालयापेक्षा. त्याचं कसं आहे ते आपण उच्च न्यायालयाचा जेव्हा अभ्यास करू ना तेव्हा तुम्हाला समजेल. त्यानंतर अपिलीय अधिकार क्षेत्र म्हणजे अपील करण्याचा अधिकार. कनिष्ठ न्यायालयामध्ये एखादा खटला समजा सॉल्व्ह झालाय, पण त्या खटल्याचा निर्णय एखाद्या व्यक्तीला मंजूर नाहीये, एक्सेप्टेड नाहीये, तर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. त्यानंतर सल्लादायी अधिकार क्षेत्र. सल्लादायी म्हणजेच काय? सर्वोच्च न्यायालयाला कोणाला तरी सल्ला द्यायचा आहे. आता सर्वोच्च न्यायालय एवढे मोठे मोठे सरन्यायाधीश आपल्या भारताचे CJI वगैरे, तर ते असंच कोणाला तरी सल्ला देतात का? नाही. राष्ट्रपतींना सल्ला द्यायचा अधिकार आहे त्यांना. राष्ट्रपती त्यांना विचारतील एखाद्या गोष्टीबाबत, समजा एखादी कोणतीतरी जुनी हे ट्रिटी वगैरे असेल, त्याचबरोबर कोणते तरी करार असतील, किंवा समजा आपल्या संविधानामधल्या जुन्या कायद्यांमधल्या एखाद्या तरतुदीबद्दल काही विचारायचं असेल तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला विचारतात. त्यानंतर अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय म्हणजेच काय? सर्वोच्च न्यायालयाचे जे खटले आहेत ते लँडमार्क खटले असतात. त्या खटल्यांच्या निर्णयांना तसंच ठेवलं जातं आणि तसाच एखादा खटला पुढे कधी आला तर त्याच्या बेसिसवर निर्णय दिलं जातं. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन. तर न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच काय? समजा एखादा कायदा संसदेने केला आहे किंवा एखाद्या राज्याच्या विधिमंडळाने केलेला आहे, तर तो कायदा घटनाबाह्य आहे की नाहीये, घटनेच्या दृष्टीने योग्य आहे ना, तो चेक करण्याचा अधिकार म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकन. सो बेसिक तर गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, राईट. आपण थोडंसं इन डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातील ते सुद्धा समजेल. तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र मी तुम्हाला सांगितले की जे खटले डिरेक्टली सर्वोच्च न्यायालयाकडे जातात, आणि यामध्ये कोणते खटले असतात? जे संघ राज्याच्या संबंधित असतात. संघ राज्याशी संबंधित म्हणजेच काय? आपलं संघ राज्याचा अर्थ काय होतो? आपलं केंद्र आणि घटक राज्य, हे काय झालं? संघ राज्य.
मग संघ राज्यामध्ये जर कोणत्या गोष्टींवरून भांडणं होत असतील, वाद होत असतील, तर त्या संबंधीचे खटले हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील. ओके, जसं समजा केंद्र आणि एखाद्या राज्यामध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून खटला आहे. समजा एखादा कायदा सर्वोच्च न्यायालयाने केला आणि तो कायदा एखाद्या राज्याला मंजूर नाहीये किंवा एकापेक्षा जास्त राज्यांना मंजूर नाही, तर ते सगळे राज्य कुठे जाणार आहेत? सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील. ते हायकोर्ट किंवा इतर कोणत्या न्यायालयामध्ये जाणार नाहीत, ते डिरेक्टली कुठे जातील? तर सुप्रीम कोर्टामध्ये जातील. जसं आता तुम्हाला माहितीये की मराठा आरक्षणाबद्दल आहे, तर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे की नाही, त्याच्यासाठी घटनात्मक पीठ वगैरे स्थापन करण्यात आलेलं. ओके, त्याच्यानंतर एका बाजूला केंद्र व एक किंवा अधिक घटक राज्य आणि दुसऱ्या बाजूला एक किंवा अधिक घटक राज्य. म्हणजेच काय की एका बाजूला काही घटक राज्य, दुसऱ्या बाजूला काही घटक राज्य, किंवा एका बाजूला केंद्र आहे प्लस त्याच्याबरोबर एखादं राज्य आहे. म्हणजेच काय आहे बेसिकली याचा अर्थ की जे राज्यांमध्ये, केंद्र राज्यांमध्ये, राज्य केंद्रांमध्ये जी काही भांडणं होत आहेत ती डिरेक्टली कुठे जातील? सर्वोच्च न्यायालयामध्ये. किंवा 2 आणि अधिक राज्यातील वाद. ठीक आहे, आणि इतर कोणतेही न्यायालय या विवादांवर निर्णय देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, सो हे खूप महत्वाचं आहे. प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये संघ राज्याशी संबंधित खटले आणि संघ राज्यांशी संबंधित खटले हे सर्वोच्च न्यायालयाशिवाय इतर कोणत्याही न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. मग जर समजा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की असे कोणते खटले आहेत की जे सर्वोच्च न्यायालयाशिवाय इतर न्यायालयांमध्ये लढवले जाऊ शकत नाही किंवा इतर न्यायालय निर्णय देऊ शकत नाही, तर ते हे सगळे प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये खटले किंवा संघ राज्याशी संबंधित खटले आहेत. त्याच्यानंतर आदेशाचं अधिकार क्षेत्र, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी 5 प्रकारचे रिट्स म्हणजे 5 प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालय काढू शकतं. हे कोणकोणते रिट्स आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सर्वात पहिलं म्हणजे हेबियस कॉर्पस म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण, त्यानंतर परमादेश, प्रतिषेध, अधिकार कृष आणि उत्प्रेक्षण. आता हे 5 नक्की काय अधिकार आहेत किंवा काय रिट्स आहेत ते ऑलरेडी आपण कलम 32चा एक प्रॉपर वेगळं लेक्चर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये समजून घेतलेलं आहे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या, आपण मूलभूत हक्कांचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, सो हे झालं आदेशाचं अधिकार क्षेत्र. अच्छा, आता बोलतेच तर तुम्हाला सांगते की जे कलम 32 आहे ते कलम 26शी जर आपण कम्पेअर केलं, 126शी जर कम्पेअर केलं तर 126 मधले उच्च न्यायालयाचे अधिकार जास्त आहेत. का माहितीये? कारण की ना सर्वोच्च न्यायालय हे जे 5 प्रकारचे आदेश आहे ना ते फक्त मूलभूत हक्कांच्या संबंधितच काढू शकतं. ठीक आहे, म्हणजे मूलभूत हक्कांच्या संबंधित जर समजा एखादा चुकीचा कायदा केला गेला किंवा चुकीचं काही गोष्टी केल्या गेल्या, नियम वगैरे आणण्यात आले, तर त्यावेळेलाच कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय हा आदेश काढू शकतं. पण उच्च न्यायालय ना इतर समजा कायद्याच्या कोणत्या गोष्टी असतील, ओके, किंवा इतर कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्यावेळेला सुद्धा हे अशा प्रकारचे 5 आदेश काढू शकतं. म्हणजे 5 मधलं कोणताही एखादा आदेश काढू शकतं. म्हणजेच इथे काय झालं की उच्च न्यायालयाचं जे आदेशाचं अधिकार क्षेत्र आहे ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं आहे किंवा वास्ट आहे. त्याच्यानंतर अपीलीय अधिकार क्षेत्र म्हणजे काय? कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयाविरोधात जे खटले चालवले जातात तर अपीलाचे विस्तृत अधिकार आहेत. मग कशा कशा बाबतीत आहेत? घटनात्मक बाबीविषयी अपील, दिवाणी खटल्यांबाबत अपील, फौजदारी खटल्यांबाबत अपील आणि विशेष पुनर्विचार. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या बाबींबद्दलचे जे अपील आहेत ते आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊन जाऊ शकतो. म्हणजे समजा उच्च न्यायालयामध्ये एखाद्या खटल्याचा निर्णय झाला, तो निर्णय मान्य नाहीये एखाद्या पार्टीला, एखाद्या पक्षाला, तर तो पक्ष, अच्छा इथे पक्ष म्हणजे मी कोणताही पॉलिटिकल पक्ष बोलत नाहीये, ज्या 2 बाजू असतात आपण वर्सेसमध्ये बोलतो, तर समजा त्यामधल्या एखाद्या पक्षाला मान्य नाहीये तो निर्णय, तर सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. पण बघा हे जे अपिलाचं अधिकार क्षेत्र आहे ना आपण म्हणतोय, तर ते असं कधीच नसतं की एखादी केस समजा सत्र न्यायालयामध्ये आहे किंवा जिल्हा न्यायालयामध्ये आहे, समजा दुय्यम न्यायालयामध्ये एखाद्या कोणती तरी खटला चालवला जातोय, जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला तो निर्णय मान्य नाहीये, तर डिरेक्टली कोणताही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जात नाही. जिल्हा न्यायालयानंतर काही म्हणजे आता ते खटल्यांचे प्रकार असतात की कोणता खटला कुठे जाईल, त्याच्यासाठी आपल्याकडे न्यायालय दिलेले आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, तर मग हे जे खटले आहेत ना, आता समजा जिल्हा न्यायालयामधून एखादा स्पेसिफिक आपण कोणता तरी खटला घेतला तर ते पुढे सत्र न्यायालयामध्ये गेलं पाहिजे.
सत्र न्यायालयानंतर ते उच्च न्यायालयामध्ये जाईल आणि उच्च न्यायालयानंतरच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल. ओके, तर हे असं टप्प्याटप्प्यानेच गेलं पाहिजे. डिरेक्टली कोणीही अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये करू शकत नाही. ओके, पण हे तुम्ही ते लक्षात ठेवा की एक अपीलीय अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. त्याच्यानंतर सल्लादायी अधिकार क्षेत्र, जसं मी आधी सांगितलं, सर्वोच्च न्यायालय त्याचे जे न्यायाधीश आहेत ते फक्त कोणाला सल्ला देऊ शकतात? राष्ट्रपतींना. आणि हे दिलेले कलम 143 मध्ये. राष्ट्रपतीला सर्वोच्च न्यायालयाचे मत घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे कोणत्याही एखाद्या गोष्टीबाबत राष्ट्रपती त्यांच्याकडे सल्ला मागवू शकतात. जसं उपस्थित झालेल्या किंवा होणाऱ्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांबाबत कायद्याचा प्रश्न असेल, राज्य घटनापूर्व काळातील कोणताही तह, करार, संकेत, सनद इत्यादींमधून जर कोणते विवाद निर्माण झाले असतील तर मग त्या विवादांवर सल्ला घेण्याचा जो राष्ट्रपतींचा अधिकार आहे तोच सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अधिकार आहे. तुम्ही ते कलम लक्षात ठेवा. कलमावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कशात देण्यात आलेला आहे? तर कलम 143 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय थोडंसं महत्वाचं आहे. बघा, अभिलेख न्यायालयाचा अर्थ काय होतो की सर्वोच्च न्यायालयाला एक उच्च स्थान आहे, एक महत्वाचं स्थान आहे ना, हे इथे समजतं आपल्याला. तर यामध्ये ना दोन गोष्टी येतात. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काही कृती, काही प्रक्रिया केल्या, कोणत्याही गोष्टींबद्दलचा निर्णय घेतला तर त्याची एक कायमस्वरूपी नोंद होते. बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला, तर इनफॅक्ट आपण सुद्धा अभ्यास करताना भरपूर अशा केसेस असतो त्याचा रेफरन्स घेतो. इनफॅक्ट आता सुद्धा कोणती केस समजा कोर्टामध्ये लढवली जात असेल तर बऱ्याच वेळेला आधीच्या केसेसचा रेफरन्स दिला जातो. जसं आपण केशवानंद भारती खटला म्हणा, गोलकनाथ खटला, मेनका गांधी खटला, तर हे जे खटल्यांचे रेफरन्स असतात, हे रेफरन्स काय असतात? एक प्रकारे नोंदी असतात. सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयावर त्या खटल्यावर काय निर्णय दिलाय त्याची एक नोंद ठेवली जाते. मग समजा त्याच्याशी संबंधित एखादा खटला आला ना तर त्या आधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे बघितलं जातं आणि मग तीच प्रोसिजर एक प्रकारे फॉलो केली जाते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर समजा न्यायालयाचा अवमान केला तर 6 महिन्याची कैद किंवा 2000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणजेच काय, जर समजा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला, बघा सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला, त्याच्या विरोधामध्ये जर समजा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की ही जी बाब आहे ती न्यूजपेपरमध्ये तुम्ही उद्या पब्लिश करायची नाहीये आणि तरी सुद्धा कोणी केली, म्हणजेच इथे काय सर्वोच्च न्यायालयाने एखादी गोष्ट सांगितली आहे, त्या न्यूजपेपरने किंवा त्या प्रेसने ती गोष्ट फॉलो केली नाहीये, मग सर्वोच्च न्यायालय त्याला अपमान मानेल, अवमान मानेल आणि त्या दृष्टीने त्याची शिक्षा सुद्धा त्या व्यक्तीला होऊ शकते किंवा त्या संस्थेला होऊ शकते. त्या प्रेस म्हटलं तर काय, एक प्रकारची ती संस्था आहे. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन तर आपल्याला माहितीच आहे, कलम 13 मध्ये देण्यात आलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांचे कार्यकारी आदेश आणि त्यांनी केलेले कायदे. ओके, फक्त कायदेच नाही तर इतर नियम, रूल्स वगैरे असतील, नियमन असतील. आपण याचं सुद्धा एक लेक्चर घेतलेले, नियम, नियमन, कायदे वगैरेंचं काय किंवा अध्यादेश. तर आता समजा केंद्र आणि राज्य सरकार यांनी कोणते कार्यकारी आदेश दिले असतील किंवा असे कोणते कायदे दिले असतील की त्यांचे घटनात्मक वैधतेचं परीक्षण करायचे. घटनात्मक वैधता म्हणजेच काय, की तो केलेला कायदा किंवा एखादा आदेश घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे ना ते चेक करायचे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो न्यायिक पुनर्विलोकन. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आला की नक्की सर्वोच्च न्यायालयाला कोणकोणते अधिकार आहेत? ऑलमोस्ट सगळेच अधिकार आहेत. सर्वात पहिलं येतं ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये संघ राज्याशी संबंधित खटले जाऊ शकतात. आदेशाचे म्हणजे 5 प्रकारचे रिट्स. अपीलीय म्हणजे कनिष्ठ चा जो खटला असतो, कनिष्ठ न्यायालयाचा जो खटला असतो तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो. सल्लादायी म्हणजेच राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा अधिकार आहे त्यांना, कलम 143 नुसार. अभिलेख न्यायालय म्हणजेच त्यांच्या निर्णयांची, त्यांच्या प्रक्रियेची एक नोंद केली जाते आणि ती पुढे जाऊन फॉलो केली जाते. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच काय, जे सरकारचं, केंद्र किंवा राज्य सरकारचे आदेश, नियम, कायदे असतात तर त्यांची घटनात्मक वैधता ती चेक करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयावर असतं. बघा, इतकं काही कठीण नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार एकदम सिंपलचे आहेत. यातले बरेचसे जे अधिकार आहेत ते आपण ऑलरेडी आधी डिस्कस केलेले आहेत. जसं त्यामध्ये आदेशाचं अधिकार क्षेत्र म्हणा किंवा सल्लादायी अधिकार क्षेत्र, राष्ट्रपतींचा अधिकारांचा अभ्यास करताना आपण केले. न्यायिक पुनर्विलोकनाचा अभ्यास आपण केलेला आहे मूलभूत अधिकारांचा अभ्यास करताना. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यासाठी एवढं काही कठीण गेलं नाही पाहिजे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आता सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार नीट समजले असतील. आता ना मी थोडीशी तिथून गायब होते. तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय, तर तो प्रश्न
संयुक्त गट ब मध्येच प्रश्न हा विचारण्यात आलेला सर्वोच्च न्यायालयासंबंधीचा आहे. बघा काय प्रश्न विचारलेला आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी खालीलपैकी कोणता पात्रतेचा निकष आवश्यक नाहीये. ठीक आहे, मग त्या पात्रतेच्या निकषामध्ये 4 पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. ते उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश असले पाहिजेत, उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली पाहिजे, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत आणि ते कायदेतज्ञ असले पाहिजेत. मग आता यापैकी कोणतं विधान अयोग्य आहे, म्हणजे कोणतं पात्रतेचं निकष नाहीये ते मला कमेंटमध्ये सांगा. आन्सर तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर मी लेक्चर सुरू असताना सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला कमेंटमध्ये द्या. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.